नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियम या ठिकाणी आज भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका महिला सामना जगणार आहे। खरं तर हा फायनल सामना आहे। आपण पाहतोय की फायनल सामना पाहण्यासाठी नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमींची गर्दी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर वाहतूक समस्या कशी असणार आणि वाहतूक समस्येवरती तोडगा कसा निघणार यासाठी आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी थेट वाहतूक डीसीपी तिरुपती काकडे जी आहे। काकडेजी खरं तर तुमच्या टीव्हीमध्ये स्वागत आहे। खरं तर फायनल सामना आहे, याआधी देखील सामने रंगलेले आहेत, मात्र फायनल सामन्यासाठी तुडुंब नागरिक या ठिकाणी येत आहे। वाहतुकीची रचना कशी असणार आहे त्याबाबत काय सांगाल? आज महिला वर्ल्ड कपचा अंतिम सामना डी.वाय. पाटील स्टेडियमवरती खेळवला जातो। या अनुषंगानं वाहतूक व्यवस्था बाधित राहावी, चांगल्या पद्धतीने लोकांना वाहतूक व्यवस्थेचा कुठेही अडथळा होऊ नये, वाहतूक व्यवस्थित सुरळीत राहावी यासाठी एक डीसीपी, एक एसीपी, 16 PI, 16 API, PSI, 144 अंमलदार आणि 60 वॉर्डन या ठिकाणी तैनात केले। त्याचबरोबर 2 हायड्रा, एक हायड्रा जे आहे ते आपण कुठं वाहन बंद पडलं असेल किंवा अपघात झाला तर ते काढून घेण्यासाठी तिथे वाहतूक कोंडी होणार नाही या दृष्टीने नेमलेली आहे। त्याचबरोबर 4 4 व्हीलर टोईंग क्रेन्स इथं दिले। कोणी रस्त्यावरती वाहनं अडथळा येईल अशा पद्धतीने पार्क करत असेल तर ते काढून घेण्यासाठी आपण 4 4 व्हीलर टोईंग केले। 2 व्हीलरही कोणी रस्त्यावर लावू नये आणि वाहतुकीला अडथळा होऊ नये म्हणून 2 2 व्हीलर आपण उपलब्ध करून दिले टोईंग व्हेकल्स। आणि पार्किंगची फॅसिलिटी मर्यादित असल्याकारणाने आपण सर्वांना आव्हान आपल्या मार्फतीनं आणि आयोजकाच्या मार्फतीनं आपण केलेलं आहे की जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा। लोकल्स असतील, रेल्वे असेल आणि स्थानिक ओला उबर असतील किंवा अजून कुठल्या प्रायव्हेट प्लेअर असतील किंवा इतर बस सर्व्हिसेस जे आहेत त्याचा वापर करण्यासंदर्भामध्ये आपण आवाहन पण केलेलं आहे। मर्यादित पार्किंग व्यवस्था जी आहे ती तांडेल ग्राउंड, सेक्टर 15 CBDचं NMMCचं पार्किंग प्लाझा त्या ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे। तुलसी, भीमाशंकर, वंडर पार्क, यशवंतराव चव्हाण स्टेडियम तिथं CBDमध्ये सुद्धा पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे। मर्यादित पार्किंग आहे त्यामुळे मी आपल्या माध्यमातून हेच परत आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा ज्यामुळे पार्किंग अडथळा होणार नाही। आणि ज्या आपण इथं उभारलो त्या स्टेडियमच्या समोरचा जो रस्ता आहे तो सर्व्हिस रोड जो आहे तो पार्किंग नक्कीच सर। पण सर आपण पाहतोय की नक्कीच आपण जे बोलतो ते अगदी बरोबर बोलतात की वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तुम्ही पब्लिक जे व्हेकल्सचा वापर करावा। मात्र सर तरी पण आपण या क्रिकेट प्रेमीयांना काय संदेश द्याल जेणेकरून नवीन मतात वाहतूक कोंडी दिसली नाही पाहिजे? वाहन आपण या स्टेडियमकडे येत असाल तर जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यासंदर्भामध्ये आम्ही आपल्याला अगोदर सूचना केलेली आहे। दुसरं जर कोणी वाहनाने आले असतील तर ते आपल्या वाहनं जे आहेत ते ज्या ठिकाणी पार्किंग जे जनरेट केले त्या ठिकाणी लावावे। आजूबाजूला स्टेडियमच्या कुठेही पार्किंग करू नये, त्याच्यावर आणि केल्यास त्यावरती कारवाई केली जाईल। नक्कीच धन्यवाद। आपल्यासोबत मी होते खरं तर वाहतूक डीसीपी तिरुपती काकडे यांचं असं देखील म्हणणं आहे की वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून तुम्ही पब्लिक व्हेकलचा जास्तीत जास्त वापर करावा अशी जी प्रतिक्रिया आहे ती तिरुपती काकडे यांनी व्यक्त केली आहे। कॅमेरामन राजेश, मी रवी कराड, TV9 मराठी, नेरूळ, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।